की डायरेक्ट 5 वाजता आतमध्ये बांधायचं बैल बसूनच त्याला फुल खायला प्यायला काहीच त्रास नव्हता. काय करायचं ते तू घरात धिंगाणा घाल, आपल्याला काय तुझ्या वाचून तू पळला काय नाही पळला काय आमचं काय राहणार नाही. कारण का त्याचं तो पळला नाही तरी त्याला आम्ही सोन्यासारखाच जपणार आहे. ते एक आमचं सोनं आहे, आम्हाला देवाने पुरसणीत दिलेलं सोनं आहे आणि त्या शेवटपर्यंत त्याला सोन्यासारखा जपणार. नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या क्षणाची सर्व चाहते प्रेक्षक मायबाप वाट बघत होते, आज तो क्षण आलाय आणि आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय रुस्तम हिंदकेसरी, द्वादशम हिंदकेसरी बकासूर आणि त्यासोबत पाहला गोकुळ. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडाफार आजारी होता, परंतु त्यावर मात केली. प्रेक्षकांचा पण भरपूर आशीर्वाद होता आणि प्रेक्षकांची इच्छा होती आजच्या मैदानात गुलाल घ्यावा आणि आज प्रथम क्रमांक केला. मोहिल शेठ नमस्ते. काय सांगाल, आज काय आनंद आहे, आज प्रथम क्रमांक झाला ना? आनंद काय आपल्याला बैल जीवनात आल्यापासूनच आपल्याला आनंद आहे. कारण का बैलांनी कधी आपल्याला नाराज केलेलं नाही, त्यामुळं आनंदाचं बैल आपल्यासोबत आहे हेच खूप मोठा आनंद आहे. आणि त्यांनी 1 नंबर केला, ह्यो त्याच्या देवाने आज एवढ्या दिवसातून बाहेर आला आणि 1 नंबर केला, त्याच्या भक्तांसाठी केला. तुम्हीच एक सकाळी स्टेटस पाहिलं, त्याला गाणं लावलेलं तुम्ही, संयम शांतता कार्यक्रम किंग इज बॅक. म्हणजे ते सकाळीच तुम्हाला कॉन्फिडन्स होता की आज काय ना काहीतरी करणार. आम्ही ठरवलं होतं ज्या दिवशी यायचं त्या दिवशी काहीतरी करायचं. आपल्याकडे देव आहे आणि आपण देवाला संभळतोय, तर त्याच्या भक्तांना कधी नाराज करायचं नाही एवढंच आपल्या डोक्यात असतं. कारण का त्याचे भक्त खूप वाट बघत होते त्याचे. आम्ही इतक्या दिवस मैदानात होतो, दुसरी बैल घेऊन यायचो मी मैदानात. त्याचे जे कट्टर फॅन होते ना, ते कंटिन्यू मला येऊन भेटायचे, आम्ही आहे तुमच्यासोबत. बरं, बरेचसे फोन तुम्हाला येऊन गेले असते, बरेचसे प्रेक्षक गोट्यावरती येऊन गेले असतील. त्या चाहत्यांनी त्या ज्यावेळेस त्याचं आजारपण होतं किंवा त्याचा वाईट पॅच चालू होता त्यावेळेस किती साथ दिली? त्याचे जेवढे भक्त आहे ना, त्याचे जेवढे कट्टर फॅन आहे, ते कधीच त्याच्या विरोधात बोलले नाही आणि आम्हाला कायम कॉल करून बोलत गेले की तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. बरं, बैल एवढे दिवस आजारी होता, पण बैलांनी बाहेर आल्यावर सिद्ध करून दाखवलं मी काय संपलो नाही आणि तो संपायला काय असा आलतू फालतू नाही आहे. आणि त्याच्यात एवढी धमक आहे, त्यांनी 4 वर्षात आम्हाला सांगायची गरज नाही की दिसाड पळून रोज पळून 1 नंबर केला. तर आम्ही असं नाही की 10 दिवस बैल बांधून ठेवतो मग 1 नंबर करतो, तसं नाही. आम्ही एकदा निघले की डायरेक्ट लाईनच लावतो संगच. मोहिल शेठ, अशा वेळेस जरा थोडंफार मानसिक दृष्टी पण आपण कमजोर होतो, तसं काय झालं का मानसिक खच्चीकरण वगैरे अशा या आधी दिवसामध्ये? नाही, आपण कधी खचून नाही गेलो. फक्त ह्या आत्ताच्या 1 महिन्यात 15 दिवसात एवढं कळलं की आपल्याला जे आपले बाहेरचे ते आपले नाही आहे, जे फक्त दिखावे परत आपल्या जवळ येतात, पण जे कट्टर आहे ते चांगले ओळखून गेलं. म्हणजे कोण आपलं आहे कोण हे ते चांगलं कळलं 15 दिवसामध्ये. बरं, आतापर्यंत त्याचा इतिहास आहे, ज्या वेळेस त्याचा वाईट पॅच चालू असतो त्यानंतर तो 100% काही ना काही ते करतो आणि प्रथम क्रमांकाचे म्हणजे एक नाही घेत, तो लागोपाठ घेतो. आतापर्यंतचा इतिहास आहे 4 वर्षात. नाही, आम्ही सांगितलं की आता त्या दिवशी एक ड्रायव्हरनी मुलाखत दिली बघा, तो बाकासूर 3 वर्षात पळला. बरं, तर की तो दुसऱ्या बैल लागत नाही, आपण कुठल्या नंदीला नावं नाही ठेवत, पण तुम्ही सगळं बघा की प्रत्येक बैल नाही का गॅपने पळतो. पण या 3 वर्षात आम्ही 200 300 किलोमीटर रोज पळून 1 नंबर केलेत. आणि कड असू कुठून असू, डावीकडं असू उजवीकडं असू, थोडासा फक्त बेड पळत होता, बैल आजारी होता, त्याचं दुखणं काय ते कळत नव्हतं. ते दुखणं कळलं, त्यातून ते बाहेर आला. आमचे डॉक्टर आहे कर्नाटकचे माळी डॉक्टर, आणि त्या दिवशी त्याच्या पोटातून ते तार आणि खिळे काढले नाही का चाकांचे, ते दोघांनी बैलाला तिकडून चोळून आणलं आणि त्याच्यानंतर त्याच्या पोटातलं आमचा अंदाज होता काहीतरी असणार, त्यांना बोलून ते काढलं. त्यांच्यामुळं खूप त्यांचे आभार आहे, आमच्या खूप उपकार आहे. काय होत होतं, डॉक्टरांची पण बाईट बघितली मी. डॉक्टर म्हणालेली की 100% फरक पडतो जर समजा पोटामध्ये तार वगैरे काय असली की बैलाला पळण्यात पण जरा थोडासा फरक पडतो. तो तळाला मस्त चांगला पळायचा, पण कुठेतरी तोंडावरती जरा थोडक्यात मार खायचा. पण ते डॉक्टरांचं योग्यच होतं म्हणावं लागेल. आणि त्याविषयी आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? नाही, एक ते देव माणूसच लागले आम्हाला. दोन्ही डॉक्टर, एक तिकडे गेल्यावर बी बैल फ्रेश झाला आणि इकडून ते पोटातून काढलं तर आणखीन बैल फ्रेश झाला. त्यामुळं
त्यांचे खूप उपकार आहे. बक्याला लहानपणीपासून बघताय, अक्षरशः मी लाईव्ह मध्ये बघतो, तुम्ही या म्हटलं तर बक्या तोंड हलवत येतो, म्हणजे एका कासऱ्यावर पण नसतोय, मोकळा असतोय बक्या. आणि आज काय सांगितलेलं बक्याच्या कानामध्ये? त्याला सांगायची गरज नाही, त्याला ऑटोमॅटिक कळतं माझ्या मनात काय आणि काय नाही. जे मनात येतं ते करून देतो तो. बैल आता जरी इथं बिना कासऱ्याचा सोडला तर बैल मागं मागं चालणार. बरोबर. तुमचे खंदे साथी म्हणजे आपले दादा पण असतात, छोटा आहे पण तो कार्यक्रम भरपूर मोठा करतो. मोड्या भाऊ पण आहेत आणि 2 खंदे तुमचे म्हणजे म्हणतात ना पिलर्स एक प्रकारे. 2 पिलर्स, एक पिलर्स घरी, त्याचा 12वीचा पेपर होता आणि एक आलता, त्यामुळे ते तर कंटिन्यू सांगत असतात आणि त्यांचा काय विषयच नाही, त्यांचा बैलावरती खूप जीव आहे. बर. या काळामध्ये मला वाटते साधारणतः 20 ते 22 दिवस मैदानात नव्हतं काढलं, काळजी कशा पद्धतीने घेतली तुम्ही? नाही, बैल घरातच असायचा. सकाळी 8 वाजता बैल गोट्यातून बाहेर बांधला की डायरेक्ट 5 वाजता आतमध्ये बांधायचा. बैल बसूनच त्याला फुल खायला प्यायला काहीच त्रास नव्हता. काय करायचं ते तू घरात धिंगाणा घाल, आपल्याला काय तुझ्या वाचून तू पळला काय नाही पळला काय आमचं काय राहणार नाही. कारण का त्याचं तो पळला नाही तरी त्याला आम्ही सोन्यासारखाच जपणार आहे. ते एक आमचं सोनं आहे, आम्हाला देवाने पुरसणीत दिलेलं सोनं आहे आणि त्या शेवटपर्यंत त्याला सोन्यासारखा जपणार. तो उद्या पळला नाही तरी त्याला काही कमी पडून देणार नाही आम्ही. तो पळायचा थांबणार नाही. त्याला जेव्हा आम्ही रिटायरमेंट करणार तेव्हाच तो पळायचा थांबणार. त्याच्या जवळ जीव आहे तोवर तो काय पळायचा थांबणार नाही. कुणी किती नावं ठेवली, कुणी किती कमी समजलं तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण का तो एक देव आहे. आणि देवावरती खूप देवाचे भक्त आहे अखंड महाराष्ट्रात समुद्राच्या पलीकडे. मुळशेठ आज अक्षरशः हृदयापासून बोलताय, आजचा विजय फार महत्वाचा होता असं दिसतंय. तरी मला मामांनी सांगितलं होतं बाईट देऊ नको, तरी मी बाईट देतो, कारण का ते शब्दच राहत नाही. खूप खूप म्हणजे 15 दिवसात बघितलं काय काय झालं काय काय नाही, त्यामुळं त्या भक्तांसाठी बोलतो. कारण का त्यांनी परत बघितलं बाईट नाही घेतली कोणी की ते परत नाराज होतात, परत युट्यूबर्सला ट्रोल करतात, त्यामुळं त्यांच्यासाठी बाईट दिली आज फक्त. नाही तर मामांनी सांगितलं होतं की बाईट देऊ नको, पण काय होतं की भक्त कुठेतरी देवाचे नाराज होतात की बकासूरची बाईट नाही घेतली मुद्दामून असं तसं, त्यामुळं आपल्याला नाही बरोबर वाटत, ते योग्य नाही वाटत, त्यामुळे 4 शब्द बोललो. मोहिलशेठ गोकुळ पळाला सोबत, नवीनच पायरा प्रथमच पाहिली ही जोडी, कशी साथ दिली बक्याला आज गोकुळनं? नाही, घरचा साथ पाळला आमचा. ते सचिन आपलं सागर शेठ कचरे त्यांनी नवीन वासरू घेतलेले, आता बरेच दिवस झालं म्हणजे बाहेर नव्हतं काढलं, 1-2-3 अड्डे खेळले होते आणि त्यामुळं घरच्या गाड्या निधून पुढे जास्त करून तर घरच्याच गाड्या पळताना दिसन. कारण का सागर शेठचं आमचं लय घरातले संबंध आहे. बाब्या असन, दुर्गा असन, महाराज असन, वादळ असन, ह्याच्यातच गाड्या पळत्या उलट्या पालट्या निसत्या. मला वाटते घरच्याच गाड्यांमध्ये आज 1 आणि 2 नंबरचे टक्कर. हो, बाब्या बी आपलाच आहे, त्याने 2 केला आणि 1 केला. बरोबर. काय शिकवतो आजचा विजय, काय शिकवलं आजच्या विजयाने? आजच्या विजयाने भरपूर काय शिकवलं. आपल्याला काय दाखवायची गरज नाही, कारण का हे बैलगाडी क्षेत्र आपल्याला खूप उंचावरती न्यायचंय आणि आपण जर सत्य परिस्थिती युट्यूब पुढं मांडली, लाईव्ह पुढं मांडली तर याच्यावरती काहीतरी वेगळं मार्ग लागेल. त्यामुळे आपल्याला ते युट्यूब पुढं काय बोलायचं नाही. खूप काय बोलण्यासारखं, पण आपल्याला बोलून नाही दाखवायचं, डायरेक्ट करून दाखवायचं. आजचं जे मैदान संपन्न झालं, सुंदर अशी ट्रॉफी पाहू शकता. मैदान कसं संपन्न झालं? मैदानाचं आयोजन नियोजन 1 नंबर होतं. कमिटीवाल्यांचा रात्रीच फोन आलता की बाकासूर उद्या पळायला येणार आहे का, चिठ्ठी पडलेली आहे. त्यांना म्हणलं 100% येणार तुमच्या मैदान, कारण का मानाचं मैदान आहे आणि आज देवाचा आशीर्वाद पण लागला देवाला. मोने भाऊ पण आहे. मोने भाऊ, काय आनंद आहे आज? थेट घराडेवरून आज येतगाव मध्ये आलाय तुम्ही? खूप आनंद आहे दादा. 15-20 दिवसातून आज बैल 1 नंबर केला 3 महिन्यातून. बरोबर, त्याच्यामुळे काय आनंद आहे. सागर भाऊ, काय कशी झाली आज सुट्टी आणि काय आज एक जबरदस्त पळ वाटला बक्याचा आणि गोकुळचा? नाही, गटाला पळायला तेव्हा आमचं चाललेलं माझं. आज काय पण झालं तरी आता 1 नंबर होणं गरजेचंच आहे. कारण आज 1 नंबर नाही झाला तर म्हणलो आज मी त्यानं गटाला पळायला तेव्हा दाखवून दिलं की मी आज काहीतरी करेल. निखिल मी सीमेलाच खाली आल्या म्हणलो 100% आज गाडी काहीतरी करेल, एक नाही करायला पण काहीतरी करेल असं. आणि जशी फायनलला गाडी पळाली तसं आम्ही खालीच म्हणलो, जशी गाडी सुटून हातातून गेली ना तसंच म्हणलो गाडीचा 100% 1 नंबर झाला म्हणलो.
मोलशेट 12वीचा पेपर नेमका कोणाचा होता आज? सायराज तापकीरचा ह्योच काय नाही येता नाहीये त्याचा नाही. तो पेपरला गेला पेपरला म्हणजे त्याला काय सांगितलं पेपरला जायचंच म्हटलं का तुम्ही? नाही तर कसं आहे आपल्याला पोरांचं शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण येतं करिअर आहे. कारण काय बैलगाडी क्षेत्र खूप अवघड आहे. हे करणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळे आधी शिक्षण आणि करिअर करायचं आणि मग ह्या क्षेत्रात यायचं. त्याला बोललो तो आधी पेपर देतो नव्हता जात, पण त्याला बोललो पेपर दे. परत आपल्याला मैदान काय रोजच आहे, पण आज पेपर देऊन ये म्हणलो पहिला 12वीचा. आणि नक्कीच सायराजला आज पेपर 100% चांगलाच गेला असणार सकाळ 12वीचा. धरून फोन निघाल्या बसून निघला का पोचला का सारखे फोन ह्याला करत होता. निखिल भाऊ काय काय नाही त्यानं आता केलंय साध्य बघितलंय दोन्हीनं. हा ज्यांनी नावं ठेवली त्यांनी पण साथ सोडली, म्हणजे संघर्षाच्या त्या काळात सगळ्यांनी साथ सोडली त्या बैलाला. आणि त्या बैलानं करून धावलं. बैल पळत होता, बैलाला आतनं त्रास होत होता, पण बैलाच्या नशिबी कडी यायची. आज तिने फेर गाडी मधनं आली, मग मधनं आल्यावर तर तो कधी असता काय त्यानं दुसऱ्याला नंबरच दिला नाही या बैला. आणि असं नसतंय की नवीन चेहरा घेऊन तो एक नंबर करतो. आजचाच कोणाला माहिती पण नव्हता आदत, म्हणजे बघा तुम्ही विचार करायचा आधी कधी पाहिलेला ते दिसला कुणाला का कधी, पण इकडे येऊन त्यानं पहिल्यांदा याच्यात एक नंबर केला. हा आणि घरातल्या घरातून आता बघा रोज नवीन पाहिजे. आज कुणाला वाटलेलं काय हो एक नंबर करेल म्हणून, बरं. त्या डोक्यात आलं की ते एक नंबर 100% करतो. मोहिल शेठ आता 26 तारखेला मुंबईमध्ये बिनजोडचं मैदान आहे पारंपरिक, तिथे बकासूर आम्हाला दिसणार आहे का मुंबईला? आता कसं आहे डॉक्टरांनी सांगितलं बैलाला 5 दिवसाच्या गॅपवरतीच बाहेर काढायचा. 5 दिवस झाले की तुम्ही 6व्या दिवशी कुठं बी नेऊन पळवा. पण घरी जाऊन नाही का डॉक्टरांशी बोलून बैलाचा मूड बघून उद्या संध्याकाळी चर्चा होईल. 2 दिवस आहे अजून. आज 23 तारीख आहे, 24-25 तारीख आहे. बघू 2 दिवसात आमचं सगळ्यांचं डॉक्टरांशी बोलून मामांशी बोलून बैल जर फ्रेश वाटला तर एक शर्यत करून येणार मुंबईला. जर बैल फ्रेश नाही दिसला तर सांगता येत नाही. आणि धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. एवढंच बोलेन की सिंहासन वाट बघत होतं राजेची सिंहासनावर बसायला, आणि आज ते सकाळी शक्य सांगितलं होतं झालं. आलोच म्हणून. हा चालेल, धन्यवाद. सागर भाऊला काहीतरी बोलाय. नमस्ते. नमस्ते. महत्त्वाचं म्हणजे आज मी आमचं म्हणजे आमिर डांगे आमचं म्हणजे ते भावासारखंच आमचं संबंध आहे घरातलं. त्यांचं पण लय आभार मानेल, कारण त्यांनी आम्हाला सकाळीच फोन केला की काय पण झालं ना आज तरी आपल्या देवाने एक नंबर केला पाहिजे. कारण सगळ्यांनी त्याला डावललं या, सगळ्यांनी त्याला म्हणजे लय वाईट नजरेनं बघितले. तो म्हणजे फोनवरती आमच्यावरती रडत होतं की आज काय बी झालं ना तर ते बैलाचा एक नंबर झाला पाहिजे. त्या कोणासाठी एवढ्या लांब चालत जात नाही, त्या फक्त याच्यासाठी ते एवढ्या लांब चालत गेलं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की 100% तुम्ही बैला बरं आजचे दिवस थांबा. तर आम्ही तिन्ही फेरं, मी पांडा निखिल, आम्ही तिन्ही फेरं साथ सोडली नाही. आणि जरी आजच नाही, आम्ही कधीच साथ सोडत नाही मोलशेटची. कधीच यो बैल असो, महाराज असो, वादळ असो, नाहीतर साम्राज्य असो, आम्ही सगळ्या बैलांच्या सोबत असतो. आणि महत्त्वाचं आम्हाला आमिर डांगेनं म्हणजे आमच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम आहे आणि आमचं पण त्यांच्यावरती प्रेम आहे. त्यामुळे त्यांचं पण जेवढं उपकार आहे आमच्यावरती ती खूप हे आहे, ती त्यांचं आभार नाही म्हणजे माणूस. चल, धन्यवाद.